नमस्कार. मी वसुधाच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवायचे आहेत नॉनव्हेजचे मोमोज. तर ते कसे करायचे ते बघूया. त्यासाठी इथे मी चिकन घेतलेलं आहे, बारीक करून घेतलेलं आहे चिकन. आता त्याच्यामध्ये कांद्याची पात घालायची आहे, आलं लसूण बारीक अगदी केलेलं आहे आणि ते 1 चमचा घातलेला आहे. एक चमचा मिरपूड घालायची आहे, काळी मिरपूड. 1 चमचा सोया सॉस, चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि 1 मोठा कांदा अगदी बारीक चिरून घालायचा आहे. आणि हे आता सगळं मिक्स करायचं आहे. आणि ह्याची सगळी तयारी करायची आधी मी मैदा भिजवून ठेवलेला होता. मैद्यामध्ये मीठ आणि थोडंसं तेल घातलेलं होतं आणि अगदी घट्ट असा मैदा भिजवून ठेवलेला आहे. एका भांड्यामध्ये मी 2 टोमॅटो बारीक चिरून घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये 4-5 लसणाच्या पाकळ्या आणि थोडं पाणी घालून शिजवून घेतलेलं आहे आणि ते आता मिक्सरच्या भांड्यात घेतलेलं आहे. आपल्याला मोमोज बरोबर खाण्यासाठी जी चटणी करायची आहे त्याच्यासाठीचं हे साहित्य आहे. एका पॅनमध्ये 3 ते 4 चमचे तेल घ्यायचं आहे. तेल चांगलं तापल्यानंतर आपण हे जे वाटलेलं चटणीसाठीचं मिश्रण आहे ते घालायचं आहे आणि चांगलं परतून घ्यायचं आहे. म्हणजे त्यात जो पाण्याचा अंश आहे तो आपल्याला घालवून टाकायचा आहे. त्याच्यामध्ये आता आपण आपल्या आवडीनुसार मसाला घालायचा आहे. इथे मी 2 चमचे घातलेले आहेत. मीठ घालायचं आहे चवीनुसार. आणि पुन्हा हे मिक्स करून घ्यायचं आहे. आणि अशा रीतीने ही आपली मोमोज बरोबर खाण्यासाठीची चटणी तयार झालेली आहे. आता इथे मी एक मैद्याचा मोठा गोळा करून घेतलेला आहे आणि आता तो लाटून घ्यायचा आहे. मोठं जसं आपण चपाती लाटतो तसा तो लाटून घ्यायचा आहे. वाटीच्या सहाय्याने छोटे छोटे गोल पुऱ्या करून घ्यायच्या. आता या प्रत्येक पुरीमध्ये थोडं थोडं सारण घालून घ्यायचं आहे. तुम्ही त्याला हवा तो शेप देऊ शकता. इथे मी 2-3 मोमोज हे मोदकासारखे केले.
अशा प्रकारे हे सर्व मोमोज करून तयार झालेले आहेत। आता हे वाफवून घ्यायचे आहेत। इथे चाळणीला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती मग हे सगळे मोमोज ठेवून घ्यायचे आहेत। वरून थोडंसं त्याला तेल लावलं हाताने जसं। आता ह्याला 15 मिनिट वाफवून घ्यायचं आहे। पंधरा मिनिटांनंतर हे आपले मोमोज तयार झालेले आहेत। लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्या आवडीचा असा हा पदार्थ आहे। आणि इथे जी आपण चटणी केली होती ती त्याच्याबरोबर सर्व करायची आहे। आणि अशा तऱ्हेने नॉनव्हेजचे मोमोज तयार झालेले आहेत। ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा। वसुधाज किचनला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया नवीन एका स्वादिष्ट रेसिपीसह। धन्यवाद।